शरद पवारांमुळे मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीमधून माघार घेतली. याबद्दल आता सोशल मीडियावरती चांगली चर्चा रंगली आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर आपल्यालाही समजेल जरांगे पाटलांनी शरद पवारच्या म्हणण्यानुसार निवडणुकीमधून माघार घेतली की नाही. अगोदर सर्वात मोठे मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. 6 दिवस उपोषण, 6 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, पुन्हा उपोषण, पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आणि आता निवडणुकीची वेळ आली तेव्हा उमेदवार देणार आणि आपण निवडणूक लढवणार असं देखील जाहीर केलं. पण जरांगे पाटलांनी एक दिवस अगोदरच आपण निवडणूक लढवणार नाही, आपण कोणता उमेदवार देणार नाही याची घोषणा करून टाकली. पण जरांगे पाटलांनी असं का केलं, कोणाच्या सांगण्यानुसार केलं, चला पाहूया. जरांगे पाटलांनी सकाळी 4 तारखेला सांगितलं, मित्र पक्षाची यादी आणि उमेदवाराची यादी आली नाही म्हणून आपण निवडणुकामधून माघार घेतोय हे असं स्पष्टीकरण दिलं. शरद पवार गटाला याचा फायदा होणार यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीमधून माघार घेतली. अशा प्रकारे लोक जरांगे पाटलांबद्दल कमेंट करताना दिसत आहे. कारण की काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी स्पष्टच सांगितलं, जरांगे पाटलांनी निवडणुकीमधून माघार घेतली म्हणून त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. शरद पवार म्हणाले, मनोज जरांगेचे तिसऱ्या कोणत्याही गटाशी काही संबंध नाही. मला आनंद आहे जरांगे पाटलांनी निवडणुकीमधून माघार घेतली. पवार पुढे म्हणाले, मला आनंद होण्याचं कारण म्हणजे जरांगे पाटील नेहमी सतत सांगत आले, भाजप आमचा अविरोधी पक्ष आहे आणि जर जरांगे पाटलांनी उमेदवार दिले असते तर त्याचा सर्वात अधिक फायदा भाजपला झाला असता. म्हणून जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला त्याच्यावरती मला आनंद आहे. शरद पवारांनी हे पत्रकार परिषदेमध्ये बोलल्यानंतर अनेक मराठी बांधव संतापलेत. कारण रात्रंदिवस मराठ्यांसाठी झडले आणि शेवटी निवडणुकाची वेळ आली तेव्हा अर्ज मागे घ्यायला लावले. शरद पवारांचा या पाठीमागे काय डाव आहे का? जर जरांगे पाटलांनी उमेदवार दिले नाही तर शरद पवार गटाला त्याचा कसं काय फायदा होणार? पाहूया आपण आजच्या व्हिडिओमधून. गेल्या 1 वर्षापासून जरांगे पाटलांची आरक्षणाची झुंज ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आहे. त्यामुळे या मराठा आंदोलनाचा भडका मराठवाड्यात चांगलाच पसरलेला दिसला. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये मराठवाड्यातील 8 जागेवरती महायुतीचा धुराळा उडाला आणि फक्त छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना विजय मिळाला. त्यामुळे मराठवाड्यातील हा फटका महायुतीच्या चांगलाच लक्षात राहिला. आता याचं डॅमेज कंट्रोल म्हणून मराठवाड्यामध्ये भाजपने 11 उमेदवार दिले तर शिंदे गटाने 11 उमेदवार दिले आणि त्याच खालोखाल महाविकास आघाडीतील शरद पवार गटातील 9 उमेदवार मराठवाड्यात उतरवण्यात आले. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकाप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर चालणार नाही हे बोलणं अगदी चुकीचं ठरल. आणि यापैकी शरद पवारांनी मराठवाड्यामधील 46 उमेदवारापैकी 15 जागेवरती आपले उमेदवार उतरवलेत आणि त्या 15 जागेतील 9 जागेवरती शरद पवारांनी मराठा उमेदवार देण्याची घोषणा केली. त्यामुळे जर जरांगे पाटलांनी या 9 जागेवरती आपला मराठा उमेदवार दिला असता तर त्याचा तोटा शरद पवार गटातील मराठा उमेदवाराला झाला असता. जरांगे पाटलांनी त्या कोणत्या 9 जागा ठरवल्या होत्या त्या जागेवरती ते आपला मराठा उमेदवार देणार होते. यामधील पहिली जागा आहे ती गंगापूर मतदारसंघ. त्या ठिकाणी भाजपने प्रशांत बंब यांना उमेदवारी दिली तर इकडे शरद पवार यांनी मराठा उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली. सतीश चव्हाण हे मराठा आरक्षणाच्या वेळेस अनेक वेळा सक्रिय असल्याचं दिसून आलं. तसेच सतीश चव्हाण मराठा असल्यामुळे जरांगे पाटलांचा उमेदवार नसल्यामुळे सतीश चव्हाण यांचा विजय नक्कीच होणार. तर दुसरीकडे प्रशांत बंब हे मारवाडी समाजातून येतात. त्यांच्याविषयी गंगापूरमधील लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे गंगापूरमध्ये मनोज जरांगेचा थेट पाठिंबा मराठा समाजातून येत असलेल्या सतीश चव्हाण यांनाच होणार. दुसरा मतदारसंघ म्हणजे भोकरदन. या ठिकाणी भाजपने संतोष दानवे यांना उमेदवारी दिली तर शरद पवार यांनी मराठा उमेदवार म्हणून चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी दिली. या ठिकाणी संतोष दानवे हे रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र आहेत. भोकरदनमध्ये दोन्ही उमेदवार मराठा समाजातील आहेत. त्यामध्येच जरांगे विरुद्ध रावसाहेब दानवे हा वाद संपूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे. ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये मनोज जरांगे यांच्या सांगण्यानुसार रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला होता त्याचप्रमाणे आता त्यांच्या मुलाचा देखील या ठिकाणी पराभव होऊ शकतो. कारण की या ठिकाणी आता मनोज जरांगेचा उमेदवार नसणार. त्यामुळे त्यांचा थेट पाठिंबा चंद्रकांत दानवे यांना मिळणार. तिसरा मतदारसंघ आहे तो घनसावंगी. या ठिकाणी लढत होणार आहे शरद पवार गटातील राजेश टोपे आणि शिवसेना शिंदे गटातील हिकमत उडाणे. या ठिकाणी खरं तर हे दोन्ही उमेदवार मराठा, पण मराठा आंदोलनाचं केंद्रबिंदू असलेलं अंतरवारी सराटी गाव या मतदारसंघात येतं ते घनसावंगी मतदारसंघ. गेल्या 3 वेळेस राजेश टोपे या ठिकाणीवरून निवडून येत आहे. परंतु गेल्या वर्षी हिकमत उडाणे यांनी राजेश टोपेंना टफ फाईट दिली होती. पण हे दोन्ही उमेदवार एकाच समाजातील असल्यामुळे जरांगे पाटील यांची ताकद कोणाच्या पाठीमागे उभे राहील याबाबत चर्चा चालू आहे. पण राजेश टोपे मराठा आंदोलनात नेहमी सक्रिय राहायचे त्यामुळे जरांगे राजेश टोपेच्या विजयासाठी जोर लावू शकतात असं सांगितलं जात आहे. चौथा मतदारसंघ म्हणजे वसमत मतदारसंघ. या ठिकाणी अजित पवार गटातील मराठा उमेदवार राजू नवघरे आणि शरद पवार गटातील मराठा उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्यामध्ये होणार आहे. या ठिकाणी जर मनोज जरांगे यांनी उमेदवार दिला असता तर त्याचा फायदा नक्कीच राजू नवघरे यांना झाला असता. आता या ठिकाणी जरांगे पाटील उमेदवार न देता थेट जयप्रकाश दांडेगावकर यांना पाठिंबा देणार आहेत. आणि याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे अजित पवार गटाने आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणताही निर्णय स्पष्टपणे घेतलाच नाही. मराठा आरक्षणाच्या काळात अजित पवार नेहमी मराठा आरक्षणाच्या विषयापासून दूर राहायचे. त्यामुळे त्याचाच फटका अजित पवारच्या उमेदवाराला या ठिकाणी बसू शकतो. 5वा मतदारसंघ आहे तो जिंतूर. या ठिकाणी भाजपचे मेघना बोर्डीकर विरुद्ध शरद पवार गटातील विजय भांबळे यांच्या विरुद्ध होणार आहे. या ठिकाणी देखील दोन्ही उमेदवार मराठा आहेत. पण मेघना बोर्डीकर ह्या पंकजा मुंडे यांच्या जवळच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सोशल मीडियावरती त्यांनी भला मोठा फोटो पंकजा मुंडे यांचा शेअर केला होता. थोडक्यात मेघना बोर्डीकर आणि पंकजा मुंडे यांची असलेली जवळकी हीच त्यांना जरांगेंच्या विरोधामध्ये घेऊन जाते. त्यामुळे इथला मराठा समाज मनोज जरांगेच्या सांगितल्याप्रमाणे पवारांचे विजय भांबळे यांना पाठिंबा देताना दिसेल. यानंतरचा 6वा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदपूरचा. या ठिकाणी शरद पवार गटातील मराठा उमेदवार विनायक पाटील
आणि अजित पवार गटातील मराठा उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावरती विनायक पाटील यांनी भाजपला सोड चिठ्ठी देऊन शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी जर मनोज जरांगे यांनी उमेदवार दिला नाही त्याचा फायदा शरद पवार गटातील उमेदवाराला होणार, कारण की या ठिकाणी अजित पवार गटातील उमेदवार आहे. यानंतरचा सर्वात महत्त्वाचा आणि हाय व्होल्टेज ड्रामा असलेला मतदारसंघ म्हणजे परळी. या ठिकाणी शरद पवार गटातील मराठा उमेदवार राजेसाहेब देशमुख विरुद्ध आणि ओबीसी समाजातील अजित पवार गटातील उमेदवार धनंजय मुंडे यांच्यामध्ये होणार आहे. या मतदारसंघामध्ये बीडमध्ये लोकसभेला जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. बीडमध्ये ज्याप्रमाणे मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना झाला होता त्याप्रमाणे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेचा पराभव केला. तोच पॅटर्न पुन्हा या ठिकाणी लागू होण्याची दाट शक्यता आहे. आणि या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे ओबीसी समाज उभा राहणार. त्यामुळे या ठिकाणी जरांगे फॅक्टर चालणार की ओबीसी फॅक्टर चालणार हे पाहण्यासारखं राहील. यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे माजलगाव. या ठिकाणी शरद पवार गटातील मराठा उमेदवार मोहन जगताप तर अजित पवार गटामधील प्रकाश सोळंके हे मराठा उमेदवार उभा आहेत. पण मराठा आंदोलनाच्या वेळेस या ठिकाणी एक महत्त्वाची विशेष गोष्ट घडली होती. मराठा आरक्षणाच्या वेळेस प्रकाश सोळंके यांचं घर आणि ऑफिस हे दोन्ही पेटून देण्यात आलं होतं. त्याच दरम्यान त्यांची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती आणि याचाच परिणाम त्यांना विधानसभेला पाहायला मिळणार. आता शेवटचा मतदारसंघ म्हणजे परांडा. या ठिकाणी शरद पवार गटातील मराठा उमेदवार राहुल मोठे यांच्या विरोधात शिंदे गटातील मराठा उमेदवार तानाजी सावंत यांना उमेदवारी मिळाली. मागच्या काही काळामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि तानाजी सावंत यांच्यामध्ये जोरदार राडा झाला होता. त्यामुळे तानाजी सावंत हे जरांगेच्या हिट लिस्टमध्ये आहेत. त्यामुळे या ठिकाणी तानाजी सावंत यांना तोटा होऊ शकतो आणि त्याचा फायदा शरद पवार गटातील मोठे यांना होऊ शकतो. तर याच मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांनी आपला उमेदवार दिला असता तर त्याचा तोटा शरद पवार गटातील उमेदवाराला झाला असता आणि यांच्या दोघांमध्ये भाजपचा फायदा झाला असता. आता या सर्व मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांनी उमेदवार न देण्याची घोषणा केली. एका रात्रीमधून जरांगे पाटलांनी आपला निर्णय बदलला. आता याच्या पाठीमागे नेमकं काय कारण होतं, त्यांनी असं का केलं ते कोणालाही ठाऊक नाही, परंतु यानंतर त्यांच्यावर चांगलीच टीका केली जाते. मनोज जरांगे हे शरद पवारच्या सांगण्यानुसार सर्व काही करत आहे, अशा देखील त्यांच्यावरती टीका केली जात आहे. मित्रांनो, आपल्याला याबद्दल काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा.